नमस्कार मित्र हो, आज आपण मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या पेपरमधील BA द्वितीय तृतीय वर्षासाठी असलेल्या सत्र 6व्याकरिता असलेला जो घटक आहे संत तुकाराम यांचे वाङ्मयीन योगदान, संत तुकाराम यांचं साहित्य, त्या अनुषंगाने आपण आज या तासिकेमध्ये संत तुकारामाच्या वाङ्मयाचा आढावा घेणार आहोत। भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे, ही इमारत संत बहिणाबाईने व्यक्त केलेली आहे की ज्ञानदेव रचला पाया, उभारले देवराया, नामा तयाचा किंकर त्याने केला, हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला, भागवत बहिणाई मने भजन करा सावकाश। संत बहिणाबाईचा हा अभंग आणि या वारकरी संप्रदायाचं कळस होण्याचं महत्भाग्य महाकवी जगद्गुरू संत तुकाराम यांना लाभलेला आहे। तर तुका झालासे कळस, कारण ते कळस झाले या उक्तीचाही अर्थ आपल्याला या संदर्भाने घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्र हो, परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामध्ये तुका झालासे कळस या उक्तीचा सोदाहरण स्पष्टीकरण करा किंवा वारकरी संप्रदायातील, भागवत संप्रदायातील संत तुकाराम यांचं योगदान स्पष्ट करा, अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर निश्चितच आजच्या या तासिकेचा त्यासाठी उपयोग होईल। भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची पूर्ती तुकाराम महाराजांच्या जीवनात आणि साहित्यात झालेली होती। अनन्य भक्ती आणि पारमार्थिक समता यांच्या लेखनाने भागवत धर्माने ओतलेली सुवर्णमूर्ती म्हणजे संत तुकाराम महाराज होय। ज्ञानदेव रचला पाया, उभारले देवलाया, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला, भागवत तुका झालासे कळस। अशा पद्धतीनं वारकरी संप्रदायाचं कळस होण्याचं भाग्य संत तुकारामाला मिळालेलं आहे। वारकरी संत परंपरेचे मुकुटमणी असणारे तुकाराम यांनी एकनाथांचे लोकजागृती व समाज सुधारणाचे कार्य अधिक उत्कटतेने पुढे चालू ठेवले। तुकारामाचं धोरण बहुधा आक्रमकच राहिलं, प्रखट राहिलं, स्पष्ट वक्ते होते, सत्य ते बोलले आणि त्यामुळं सत्य हे कडू असतं आणि त्यामुळेच त्यांचे अभंग अतिशय आपल्याला प्रकट अशा प्रकारचे वाटतात। सुमारे 4,500 अभंगाची त्यांची जी गाथा आहे, हे त्यांचं वाङ्मय होय आणि परमार्थाची वाटचाल करताना जे अनुभव आले ते त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत। मराठी भाषेच्या सामर्थ्याचा आणि क्षमतांचा प्रत्यय घ्यायचा असेल तर संत तुकारामाच्या गाथेसारखे दुसरे साधन आपल्याला दिसत नाही आणि म्हणूनच तुकोबाच्या गाथेसारखं तुकोबाच्या वाङ्मयाचं जे महत्त्व आहे ते आपल्याला या अनुषंगाने पाहायचं आहे। सगळ्यासाठीच त्यांनी लिहिलेलं आहे की असं म्हटलं जातं की तुकाराम तुकाराम नाव घेता कापे यम। ज्या पद्धतीनं 4 वेद सांगितले जातात त्याच पद्धतीनं 5वा वेद म्हणून सुद्धा संत तुकारामाच्या अभंगाकडं आपल्याला पाहता येतं आणि म्हणून मराठी भाषेच्या सामर्थ्य आणि क्षमता यांचा प्रत्यय आपल्याला संत तुकारामाच्या या अभंग रचनेमध्ये पाहायला मिळतो। आणि ज्या कवितेला तत्त्वज्ञानाशी समतुल्य मानता येईल ते मूल्य असलेली कविता म्हणजे तुकारामाचे अभंग। ईशावास्य उपनिषदात कवी हे ज्याचे लक्षण सांगितले गेलेलं आहे असा आत्मज्ञानी पुरुष म्हणजेच तुकाराम असं आपल्याला म्हणता येतं। ज्ञानदेव रचला पाया, तुका झालासे कळस, पायाबरोबर कळसाचाही विचार केला जातो, जो आज भगवंत माऊली आणि तुकोबारायाच्या कृपा आशीर्वादाने पूर्णत्वास येत आहे। लोकी तरी आधी ऐशे, जे दुरुनी कळसू दिसे आणि भेटीची हात वसे, देवतेची तिये तुकोबा राय रूपी कळस देवतेचे अभंग दर्शन आज घडत आहे। तुकाराम आपल्या निर्मितीविषयी सुद्धा म्हणतात की आलो याच कारणाशी, आम्ही वैकुंठवासी
आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया, अशा पद्धतीनं ते म्हणतात. असे स्वतःचे जीवित कार्य त्यांनी सांगितलेले आहेत. आम्ही किंवा शतकोटी तुझे करीन मी अभंग, अशा पद्धतीनं सुद्धा ते सांगतात की नामदेवाचं अपूर्ण राहिलेलं काम जे आहे ते पूर्णत्वास नेण्याचं कार्य संत तुकारामांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून संत तुकारामाच्या या सगळ्या अभंगाचा विचार करण्यापूर्वी त्यांचं जे तुकोबरायाचं जे काही घराणं आहे, त्यांचा परिचय आहे, तो पाहणं या इथं अपेक्षित मला वाटतं. तुकोबाचा जन्म अतिशय सधन श्रीमंत घराण्यामध्ये झालेला होता. बोलोबा आणि कनकाई या मात्यापित्याच्या उदरी शके 1530 त्यांचा जन्म झाला. देहू हे त्यांचं गाव. त्यांची घरी त्यांच्या महाजनकी होती. व्यवसायानं ते वैश्य म्हणजेच वाणी होते आणि त्यांचे मालकीचे पांडुरंगाचे मंदिर होते. त्यांची कुळी आषाढी कार्तिकेची वारी परंपरा होती. गीता भागवत ज्ञानेश्वरीचे संस्कार त्यांच्यावर झालेले होते. विवाहोत्तर मातापिता, प्रथम पत्नी, मुलगा, वडील, बंधू, वहिनी या सर्वांचा वियोग नंतरच्या काळामध्ये झाला आणि दुष्काळाशी सामना करावा त्यांना लागला. त्यातूनच एकांतवास, अखंड चिंतन, अखंड नामस्मरण होत गेलं. जीवनाचा अर्थबोध झाला. शके 1554 गुरु उपदेश घडला आणि संत नामदेवरायाचा अभंग करण्याचा आदेश त्यांना स्वप्नामाजी केले जागे, अशा पद्धतीनं ते म्हणतात. आणि पुढं लोकनिंदेचा सामना त्यांना करावा लागला. इंद्रायणीमध्ये त्यांचे अभंग बुडवण्यात आले आणि अखेरीस असं म्हटलं जातं की सदेह वैकुंठ गमन त्यांचं झालं. आणि तुकारामाचं संक्षिप्त लौकिक चरित्र खरं तर महाराष्ट्रातील सर्वच भक्त भाविक जनांना ज्ञात आहे. तथापि तुकाराम महाराज समस्त मराठी भाविकांच्या हृदयात निवास करून आहेत. ते त्यांच्या अभंगवाणीतून. ज्ञानेश्वरीची भाषा शके 1272 या काळातील, तुकोबांची भाषा तदनंतर 3-3.5 शतकानंतरची, त्यामुळे ती जास्त सुगम आहे. त्यांचा एक अभंग म्हणजे एक सुभाषितच वाटेल अशा प्रकारचा आहे. आधुनिक महाराष्ट्रातील सुधारक परंपरेची नाळ मध्ययुगीन संतांच्या कार्याशी जोडलेली आहे. त्या संत परंपरेतील अखेरचे वारसदार म्हणून संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांच्याकडे बघितलं जातं. शिवकाळातील हे 2 महत्त्वाचे संत होऊन गेलेले आहेत. कीर्तन आणि कवित्वाच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेलं आहे. तुकारामाच्या कवितेने सर्वसामान्य जनतेपासून ते जागतिक पातळीवरील अभ्यासकापर्यंत सर्वांना खिळवून ठेवलेलं आहे. यातील काव्यगुण आणि तत्वज्ञान यांचे आव्हान स्थळकाळाची मर्यादा ओलांडून वाचक अभ्यासकांना कायम मिळत राहिलेले आहे. त्यांच्या अभंगरचनेतील काव्यगुण सांगताना शंगो तुळपुळे असे म्हणतात की तुकारामाचे कवित्व काव्यदृष्ट्याही अतिथोर आहे. त्यांच्या मनाची जडणघडणच काव्यानुकूल होती. अंतकरण संवेदनाक्षम, अनुभव जिवंत, निरीक्षण सूक्ष्म, बुद्धी चोखंदळ, वाणी मधुर व ध्येयाशी तादात्म्य याप्रमाणे सर्व रंग जमल्यामुळे हे अष्टपैलू काव्यरत्न वाङ्मयाच्या बाजारातून अतिशय अनमोल अशा प्रकारचं ठरलेलं आहे. आणि म्हणूनच तुकोबाचे सर्वच काव्ये हे आत्मपर असून त्यांच्या आत्मचरित्रात्मक अभंगातून त्यांच्या जगण्याचा बाह्य तपशील जसा येतो तसाच त्यांना आंतरिक जो प्रवास आहे तोही त्यांचा व्यक्त होतो. तुकारामाच्या आत्मचरित्रपर अभंगाबद्दल अना देशपांडे लिहितात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन हे तुकारामाच्या आत्मचरित्रपर अभंगाचे सूत्र असून हा झगडा अनेक पातळ्यावर दिसून येतो. संत महिमा आणि विठ्ठल प्रेम यांनी त्यांची वाणी ओतपोत भरलेली आहे. विठ्ठलाची त्यांना लागलेली ओढ, विठ्ठल नामाचे त्यांना वाटत असलेले महत्त्व गाताना ती सुखाने रमते. भक्तिप्रेमाच्या अनेक पदर जे आहेत ती सूक्ष्म वाटा ती दाखवते. तू माझी माऊली, तू माझी साऊली,
पाहतो वाटुली पांडुरंगा, तू मज एकता वडील धाकुला, तू मज आपला सोयरा जीव, तुका म्हणे जीव तुझ्या पाशी, असे तुझं विन ओस सर्व दिशा. म्हणजे सर्व विठ्ठलमय झालेलं आहे, जगनच जीवनच विठ्ठलमय झालेलं आहे, सगळ्या नातेसंबंध तुझ्याशीच एकवटलेले आहेत, अशा पद्धतीचा भाव संत तुकाराम व्यक्त करतात. विठ्ठलाविषयी लिहिताना जितकी मधुर त्यांची वाणी होते तितकीच कठोर पाखंड खंडन करतानाही होते. सिद्ध उन्नतीच विद्वत्तेचा वृथाभिमान, कर्मकांड, ढोंगी, धार्मिकता, बुवाबाजी या सर्वावर कठोर असे ते प्रहार करतात. आपल्या अभंगाच्या माध्यमातून परमार्थाची वाटचाल करताना जे अनुभव आले ते त्यांनी आपल्या अभंगात शब्दबद्ध करून त्याची केवळ सहज उत्स्फूर्त अशी वाणी केलेली आहे. म्हणून तुकोबाची वाणी अतिशय साधी, सहज, सोपी आहे, सर्वसामान्याच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी आहे, मुखपाट आहे, मौखिक आहे. आणि म्हणून सगळ्या संतांपेक्षा अतिशय मुखोद्गत असलेला संत जर कोणता असेल तर तो संत तुकाराम. तुकोबाची अभंगवाणी ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पायावर एक कळसाध्याय चढविणारी आहे असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील भागवत धर्माचा पाया रचून देवालय श्री ज्ञानदेवाने उभारले आणि तुकारामाने त्याच्यावर कळस चढविला असं म्हटलं जातं. याचे कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची पूर्ती तुकारामाच्या जीवनात आणि साहित्यात झालेली आहे. अनन्य भक्ती आणि पारमार्थिक समता त्यांच्या मुशीत भागवत धर्माने ओतलेली सुवर्णमूर्ती म्हणजे तुकाराम असं आपल्याला म्हणता येतं. अंत्यज्य द्विवेणी सरल्या हरिजने, त्याची पुराणे थाट झाली असे सांगून तुकारामाने सामाजिक संकुचित अहंकार आणि शुद्ध धर्म यांच्यातील विरोध स्पष्टपणे दाखवून दिलेला आहे. बहिणाबाई यांच्या अभंगाचे स्पष्टीकरण देताना शंगो तुळपुळे म्हणतात की बहिणाबाईचे म्हणणे असे आहे की ज्ञानदेवाने रचला पाया व नामदेवांनी ज्याचा विस्तार केला या भागवत धर्माचा कळस तुकाराम झाले. बहिणाबाईचे हे म्हणणे वाङ्मय व संप्रदाय या दोन्ही दृष्ट्या बरोबर आहे. अध्यात्म ज्ञान समाजाच्या तळाच्या थरापर्यंत पोहोचावे या हेतूने ज्ञानेश्वर व एकनाथ यांनी मराठी भाषेचा कैवार घेऊन या लोकभाषेत आधीच विपुल ग्रंथ रचना करून ठेवली होते. याचा परिणाम म्हणजे एकनाथानंतर मराठी भाषा स्थिरस्थावर होऊन तिला एक प्रकारची प्रतिष्ठा आली व या पुढील कवींची तिची वकिली करण्याची जरुरी उरली नाही. तुकाराम हे जातीने शूद्र असल्यामुळे मराठीतच ग्रंथरचना करणे शक्य होते. हे खरे जरी असले तरीही रचना त्यांनी निशंक मनाने केलेली आहे, हे विसरून चालणार नाही. मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा पडला त्याप्रमाणे तुकारामाच्या काव्याचे अंतर्बाह्य स्वरूपही एका दृष्टीने परंपरागत तर दुसऱ्या दृष्टीने स्वतंत्र बनले. त्यांच्या मते शंगो तुळपुळे यांच्या मते तुकारामांनी ज्ञानेश्वर एकनाथ यांच्यापेक्षा नामदेवांची परंपरा पुढे चालवली असे दिसते. याचे कारणे आपल्याला काही सांगता येतात. कारण दोघांच्याही आध्यात्मिक आणि लौकिक चरित्रातील साधारण एक सारखेपणा आपल्याला दिसतो. सामाजिक जीवनातील विषमतेच्या शैलीची जाणीव आणि वैयक्तिक जीवनातील अंतर्मुखता यांना आपल्या काव्यातून व्यक्त करण्याची धडपड आपल्याला दिसते. दोन्ही म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जे काही जीवनानुभव आहेत ते त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलेले आहेत. आत्मनिष्ठा व मानवता या दोन गुणाचा आविष्कार संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या अभंगात पाहायला मिळतो. इत्यादी कारणामुळेच तुका झालाशी कळस या विधानाचा पारमार्थिक व कवित्वदृष्ट्या प्रत्यय येतो. मराठी माणसाला तुकारामाची वाणी आपलीशी वाटते, परंतु जागतिक पातळीवर तिचं महत्त्व कायम आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, नाव त्याचे अभ्यास तुका म्हणे. कन्या सासुराशी जाये, मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझे जीवा, केव्हा भेटशी केशवा. लाभाविने करी प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, कन्या पुत्र जे होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे जीवा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरी पक्षी येती, सुस्वरे आळवेती. त्याचबरोबर म्हणजे ऐसे कैसे झाले साधू, कर्म करुणिया म्हणती भोंदू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करतीये पाप. अशा प्रकारची सहज साधी सोपी अभंग संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेली आहेत. आणि म्हणूनच संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाच्या इमारतीचं कळस झालेले आहेत. अशा प्रकारे या तासिकेमध्ये एवढी माहिती पूर्ण आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.